आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत मातीत रुजलेला आनंद. सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, श्रोतेहो नमस्कार. काचा पाणी हा तिचा कथासंग्रह, बकुळ फुलं हा लेखसंग्रह, गुंथी ही लघु कादंबरी, महाराष्ट्राची शान या पुस्तकातून 22 मराठी उद्योजकांचं व्यक्तिचित्र जिने उलगडलं. अशी लेखिका, 4 सख्ये 24, गुंफियेला शेला, निर्णय महत्त्वाचा ही तिची आणखी काही पुस्तकं. याशिवाय सोबत संगत आणि चौका रंगभूमी या नाटकांचं लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि वजनदार या नाटकाचं लेखन, किमयागार या नाटकात अभिनय आणि नाटकाचं दिग्दर्शनही जिने केलंय. अशी गुणी अभिनेत्री, लेखिका, निवेदक, सूत्रसंचालक आणि गेली 18 वर्ष कलाक्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रात गावच्या मातीशी समरस होऊन घट्ट पाय रोवून उभी राहिलेली उद्योजिका संपदा जोगळेकर कुलकर्णी आज आपल्याकडे आलेली आहे. संपदा, नमस्कार. नमस्कार. तुला कलाक्षेत्रासाठी जसे अनेक सन्मान मिळालेले आहेत, त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रातल्या तुझ्या उद्योजकत्वासाठी सुद्धा तुझा सन्मान केला गेला आहे. माननीय राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराची मानकरी तू ठरलेली आहेस. 12 वर्ष घरगुती आदरातिथ्य होमस्टेच्या माध्यमातून व्यवसाय तुम्ही स्वतःचा उभा केलात. कृषी पर्यटन म्हणण्यापेक्षा सुद्धा कृषी या त्यातल्या शब्दाला अधिक महत्त्व देणारी अशी अभिनेत्री संपदा. तर हे कसं काय घडलं? शहरातून गावाकडे चला. प्रेमातून खरं तर हे सुरू झालं. म्हणजे असं की माझा नवरासुद्धा आर्टिस्ट आहे जे स्कूल ऑफ आर्टचा, आणि जाहिरात क्षेत्रातला तो वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीजमधनं काम आणि पदं भूषवलेला, आणि मी 30 वर्ष किंवा जास्त या क्षेत्रामध्ये आहे. पण दोघांनी प्रेमाने हे ठरवलं होतं की 40व्या वर्षानंतर आपलं आयुष्य थोडं वेगळं असायला हरकत नाही. अच्छा. म्हणजे आयुष्याला आलेला तोचपणा असेल किंवा काही आता आपण ज्यासाठी शिक्षणाला सुरुवात केली त्यातल्या काही मूल्यांमध्ये आता बदल झाला असेल तर असंतुष्ट नाही राहायचं. आधी निवडलंय ते क्षेत्र म्हणून त्याला चिकटूनच राहायला पाहिजे असं काही नाही. आपल्याला आनंद देणारं आपण काम करायचं. आणि अशा ह्याच्यात राहुलची वडिलोपार्जित जी जमीन होती, फुणगूस हे गाव आहे, संगमेश्वर तालुका, रत्नागिरी जिल्हा, तर इथे शेती करायची आणि ती शेती आलेल्या पर्यटकांना दाखवायची. या उद्योगात आम्ही पडलो याचं मुख्य कारण म्हणजे नेरळला सगुणाबाग हे याचे करते मी म्हणेन की चंद्रशेखर भडसावळे हे निमित्त झाले. स्वतःचं अन्न स्वतः उगवायला लागा, उद्या जगाची ती मागणी आहे आणि ती वेळ येणार आहे. या त्यांच्या एका वाक्यावर आम्ही प्रेरणा घेतली आणि जे बदलायचंय 40व्या वर्षानंतर आयुष्य, ते म्हणजे शेती आणि पर्यटन. इथे आम्ही आलो, शिरलो. शेती आधी आणि नंतर पर्यटन. हे कान त्यांनीच पिळलेले आहेत. अच्छा. की जगभराहून तुम्ही लोक बोलावणार, कृषी पर्यटन या सदरामध्ये तुम्ही व्यवसाय करणार, तर आधी कृषी व्हा, मग पर्यटन या क्षेत्राकडे पहा. आणि आम्हाला खरोखर कळलं की नाहीतर शहरात राहिलेल्या वाढलेल्या माणसाला शेती का माहीत असेल, अन्नाशी संबंध फक्त खाण्यापुरता येतो किंवा रेसिपीज पुरता. पण मग त्यांनी सांगितलं की नाही, आधी शेती तुम्हाला कळायला पाहिजे. आणि ही प्रक्रिया आम्ही सुरू केली आधी. म्हणजे याला आता 18 वर्ष झाली आणि होमस्टेला 12 वर्ष. सो म्हणजे शेती सुरू केल्यानंतर 6 वर्षानंतर आम्ही लोकांना शेतीबद्दल सांगू लागलो. आणि आलेल्या पर्यटकांना आम्ही अन्न निर्मितीबद्दल आणि अन्नभान या विषयावर बोलतो. आणि शेतकऱ्याच्या घरी आलात तर शेतकऱ्यांनी अन्नाबद्दल आत्मविश्वासाने बोललं पाहिजे आणि ते एक प्रतिष्ठेचं काम आहे असं समजून ते आलेल्या पर्यटकांसमोर ठेवलं पाहिजे. हा आमच्या दोघांचा उद्देश आहे. पण ही भूमिका किती बदलली आहे तुमची. म्हणजे अभिनेत्री ते शेतकरी म्हणून स्वतःला उभं करणं. तर कसं सुरुवातीला थोडंसं म्हणजे साशंकतेने बघितलं गेलं का तुमच्या या निर्णयाबाबत? म्हणजे खरं प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर कृषी पर्यटन आणि ते किती यशस्वी होतं. म्हणजे आता भडसावळेंच्याच नेरळला आम्ही त्यावेळेला जे त्यांचं स्वरूप होतं पूर्ण शेतीवरच पर्यटन होतं, तर ते एक यशस्वी उदाहरण होतं आमच्यासमोर. पण असं म्हणून सगळ्यांना यश मिळेल का? लोक खरंच असे जातात का कोणाच्या घरी राहायला आणि शेती शिकायला? याबद्दल साशंकता होती. पण ज्या व्यक्तीने मार्ग दाखवला त्यांच्याकडेच बघून आम्हाला असं वाटलं शेतकऱ्याला अशी प्रतिष्ठा पाहिजे आणि जर अशी मिळत असेल तर का नाही एक करिअर म्हणून याचा
विचार केला पाहिजे. म्हणून आम्ही खरं तर याच्यात उडी घातली. सुशिक्षित उच्च शिक्षित शेतकरी. हो, म्हणजे भडसावळे काकांचं म्हणणंच असं असतं हा. की आपले जे स्किल्स, कौशल्य आहेत, गुणवत्ता आहेत, त्याच्या सकटच शेतीत आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही शेतीशी, आपल्या गुणवत्तेशी सुद्धा सांगड घालू शकता आणि त्याच्यावर आत्मविश्वासाने बोलू शकता. नाहीतर विचारा, नाही तो भाऊ शिकला नाही ना, मग तो आता शेती बघतो, अशीच उत्तर द्यायची आपल्याकडे पद्धत होती. तर शिकलेला, जग पाहिलेला माणूस शेतीत आला ना की तो शिक्षण घेऊन त्यात उतरतो आणि मग तो जी कृती डोळसपणे करतो त्याबद्दल बोलू पण शकतो. वा, हे एका अर्थी भान येणं हे फार महत्त्वाचं आहे आणि अर्थात ते प्रत्यक्षात करणं हे महाकठीण आहे. कारण आपण सुट्टीत कधीतरी 4-8 दिवस गावाला जाऊन राहणं, अगदी महिने 2 महिने राहणं हा वेगळा भाग आहे. हो, पण तिथे जाऊन शेतात प्रत्यक्ष काम करणं, कष्ट करणं हे कसं काय जमत केलं? खरं सांगते, कष्टाची आम्ही ओळख करून घेतली. म्हणजे शेती कसणं म्हणजे काय हे आम्हाला माहिती आहे. नांगर ज्या जमिनीत आपण ठेवतो ती कशी असायला पाहिजे, तिची प्रत काय असायला पाहिजे, हाताला दणका कसा बसतो, बैल कसे ऐकत नाहीत आपलं, किंवा टिलर जरी घेतला तरी तो कसा दगड आल्यावर उडतो आणि मग सांभाळावं लागतं, आणि अशी वेगवेगळ्या प्रतीची जमीन असते. हे आम्ही सुरुवातीला पाहिलं आणि आता आम्ही त्याची मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे रोज नांगर उचलून संपदा शेतात जाते का, राहुल शेतात जातो का, तर असं चित्र खरंच नाहीये. पण आम्ही त्या गोष्टीचं व्यवस्थापन करतो. कमी तिथे आम्ही शेतीत पाय रोवून उतरतो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत काम केल्यामुळे त्यांचा आदर करण्याची वृत्ती आमच्यात वाढते. ते आपल्याला फसवतील केव्हा आणि खरंच आपण फसवले जाऊ का याचाही अंदाज येतो आणि आपल्याकडून त्यांच्या कष्टाचा अनादर नाही ना होणार ही पण भावना त्यातनं आपली मजबूत होत जाते. त्यामुळे म्हणशील तर आम्ही लावणी, पेरणी, कापणी याला प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही तिथे असतो. पण त्याचं नियोजन करणं, कारण एका बाजूला पर्यटक येत असतात, त्यांना त्याच्याबद्दल सांगणं, स्वतःच्याच अन्नाची ओळख स्वतः करून घेणं आणि आज उत्तम प्रतीचं अन्न ही किती दुर्मिळ गोष्ट झाली आहे याची जाणीव करून देणं. आपण खूप म्हणजे दर वर्षाला मोबाईल बदलतोय, गाड्या बदलतोय, कपाटातनं कपडे बाहेर पडतायत तरी आपण नवीन नवीन विकत घेतोय, पण अन्नाबद्दल विचारशील तर आपल्याला काही माहीत नाही. जे पोटात जातं, ज्यातनं आपलं शरीर बनतं, त्याच्याबद्दल माहिती कमी. पण फोनवर मी निबंध लिहू शकते, क्रिकेटवर मी बोलू शकते, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण आपला जो देह आहे तो कशावर घडतो आणि आपण जागरूक राहिलो तर आपल्याला कोणी फसवणार नाही. अन्नदाता ही भूमिका खूप महत्वाची आहे आणि तुमच्या शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर तुम्ही करत नाही. पूर्णपणे नाही. म्हणजे आमची शेती पूर्णपणे शेणखतावर आणि काय नैसर्गिकच गोष्टी, म्हणजे एका पिकाला टिकवण्यासाठी कुठलं आंतरपीक घ्यायचं, कुठल्या त्याच्या बॉर्डरला बांधावर कुठली अशी रोपं लावायची की ज्याच्यामुळे आत कीड जाणार नाही, कुठला रोग येणार नाही, ह्याचं सतत चालूच असतं. म्हणजे आम्ही कमीच पडतो यासाठी वाचन चालू असतं. अशा व्यक्तींना भेटतो आम्ही, दाभोळकरांची पुस्तकं वाचतो, सावेंची पुस्तकं वाचतो, त्यांनी कुठे काही व्याख्यान दिलं असेल त्या व्याख्यानांचे मुद्दे आम्ही लिहून काढतो. एका काळातून क्रांती हे तर आमची गीता आहे या क्षेत्रातली असं मी म्हणेन. आणि प्रत्येक वेळेला मग आडू त्यावेळेला ते पान वाचून बघायचं, काय म्हणणं आहे फुकुओका यांचं, का असं त्यांनी म्हटलंय, का नैसर्गिक गोष्टीला त्यांनी महत्त्व दिलंय, हे समजून घेत असतो. आणि भडसावळे तर आहेतच आम्हाला मार्गदर्शन करणारे. काय काय तुमच्या शेतामध्ये उत्पादनं कसली कसली घेतात? माझ्या शेतामध्ये भात आहे, सोनपळ जातीचा भात आम्ही करतो आणि शिवाय 2-3 रत्ना जातीचा भात करतो. आता दरवर्षी आम्ही नवीन नवीन करून पण पाहतो. तर सोनपळ जातीचा भात हा जास्त प्रमाणात, हळद माझ्या जमिनीत पिकते, नाचणी माझ्या जमिनीत पिकते, कुळीथ, पावटा, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ऋतुनिहाय भाज्या, म्हणजे त्या ऋतूत येणाऱ्या भाज्या, आणि शिवाय बागायत आहे, काजू, आंबा यांची बाग आहे, जांभळाची झाडं लावलेत, काही करमऱ्याची झाडं लावलेत म्हणजे ज्याला स्टार फ्रूट म्हणतात, थोडासा पेरू आहे, थोडासा चिकू आहे, आणि भाजीमध्ये आम्ही थोडी कोबी, थोडा फ्लॉवर, थोडा कांदा, वांग, मिरची, टोमॅटो, पालेभाजी, आणि नवलकोल ज्याला म्हणतात, नूलखोल हिंदीत म्हणतात, ते म्हणजे उत्पन्न हे विकण्यासाठी नसतं, हे आमच्यासाठी. आणि पर्यटक म्हणून येतात जगभरून, त्यांना आम्हाला
खायला घालता आलं पाहिजे. वा. एवढा इनफ म्हणजे पुरेसं आम्ही उगवतो. म्हणजे भरमसाठ पिकं आपल्याला काढायची नाही, नाहीत. नाही. म्हणजे म्हणजे तो आमचा व्यवसाय नाही. हं. कारण एक तर ती पेरिशेबल गोष्ट आहे. आम्ही एका इतक्या आडगावात राहतो की तिथून ते मार्केटपर्यंत जाणं किंवा तिथून आणखीन कुठेतरी जाणं, आणि ते सुद्धा आम्ही कुठलंही रसायन न वापरता घालतो. हा. त्याच्यामुळे ताजी जी भाजी आहे ना, ती आज काढलीच तर उद्या तिने मान टाकलीच पाहिजे. ज्या अर्थी भाजीवाला म्हणतो 4 दिन हो गए ऐसी की ऐसी है, म्हणजे हिरवी तर हिरवी आहे भाजी असं म्हटल्यावर आपल्याला कळलं पाहिजे काहीतरी घोटाळा आहे. सो ते पेरिशेबल आहे. मग त्याच्या उद्योगाच्या मागे धावण्यापेक्षा आपल्याला पुरेसं आहे ते करावं. म्हणजे मला जास्त रसायनं घालण्याची बुद्धी पण नाही होणार, कारण मला पुरेसं उगवतंय ना. मुळात मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल ज्याला म्हणतात, हो, अगदी हो, ती अवघड आहे, पण तरी सुद्धा आपल्या गरजेपुरतंच आपण उत्पादन घ्यायचंय हा विचार हे किती महत्वाचं आहे. नाहीतर खूप जास्त आपण पिकवू आणि विक्रीसाठी नेऊ असं तुमचा विचार नाही. राहुलचा आणि माझा विचारच हा आहे की पूर्वी आपण जसे आत्ताही श्वास आपला आपण घेतो, त्याच्यावर आपण जगतो, तसं भारतामध्ये शेती ही आपल्या स्वतःच्या अन्नाच्या निर्मितीसाठी किंवा अन्नासाठी होती, श्वासासारखी. त्यामुळे ती सात्विक होती, त्यात कुठलंही विष नव्हतं, ते कुठेतरी पोचवण्यासाठीची मारामारी नव्हती, त्यातनं फसवलं जाण्याची काही कारण नव्हतं. सो अशी खरी शेती होती. शेती हा मोठा उद्योगधंदा नव्हता, इंडस्ट्री नव्हती. शेती हे जगण्याचं माध्यम होतं. तशा स्वरूपाचं माझं आनंदाचं शेत आहे. कारण एवढ्या भर शहरात पैसे मिळवत होतो, पैसे मिळवण्यासाठी पुन्हा अन्नालाच का मार्गाला लावायचं, मातीला पुन्हा पैसे मिळवण्यासाठीच का ओरपायचं, हा आम्ही दोघांनी एकमेकांना प्रश्न विचारला. आणि म्हणून शेती ही पुरेशी आहे आणि पर्यटन हा आमच्यासाठी व्यवसाय आहे. काय काय फायदे आहेत याचे? म्हणजे सात्विक अन्न मिळणं, विषमुक्त अन्न मिळणं हे तर आहेच, पण या पलीकडे स्वतःला मेंटेन करणं, तब्येत आपली चांगली राखणं हे सुद्धा याच्यामुळे शक्य होतंय का? होतंय. याचं कारण ज्या अशाच ठिकाणी माझं आनंदाचं शेत आहे की जिथे पशुपक्ष्यांचे आवाज, वाऱ्याचा आवाज, पावसाचा आवाज या व्यतिरिक्त कोणताही ध्वनी नाही. वा. आणि त्याच्यामुळे जे ध्वनी प्रदूषण आपण म्हणतो त्यापासून कान वाचले, त्यामुळे एकाग्रतेमध्ये फरक पडला, मानसिक शांती आहे. अंधारातही आता डोळ्यांना दिसू लागलं इतकं. म्हणजे तिथे सूर्य उगवतो आणि सूर्यास्त होतो, याच्याबरोबर दिवसाचं गणित थांबतं. तसं तो त्या अंधाराला सुद्धा एक जगण्याचाच भाग करणं. म्हणजे आता तर 6:15 तिथे सूर्यास्त होतो, तर 6:15 जो अंधार होतो तो अंधार आम्ही झोपेपर्यंत असतो. म्हणजे त्या अंधार हा सुद्धा एक जगण्याचा भाग आहे. अंधार झाला की झोपायचं असं नाही, आणि झोपायचं नाहीये म्हणून दिवे जे शहरात आपलं होतं ते तिथे होतच नाही. त्यामुळे डोळ्यांना जास्त दिसतंय असं वाटतं, मनाची शांतता राहते, शिस्तबद्ध आयुष्य आहे. आणि मला असं वाटतं निसर्गामध्ये माणूस राहिला ना की जास्त मोकळा राहायला मदत होते. अर्थात तुम्ही सुद्धा मानेवर डोक्यावर काय ओझं घेऊन जगताय याच्यावर आणि त्या स्वभावावर पण अवलंबून आहे. पण मला असं वाटतं जास्त ऑक्सिजनने जास्त मोकळा माणूस राहतो की काय. आणि मला पशुपक्ष्यांचेच आवाज ऐकू येतात जे निसर्गाचे आहेत, ते कधी आदळत नाहीत कानावर, इजा करत नाहीत. किती छान आहे. आणि आलेल्या पर्यटकांनाही आमचे काही नियम माहिती आहेत की इथे येऊन तुम्ही हेडफोन न वापरता तुमचं कुठला तरी व्हिडिओज बघताय, गाणीच ऐकताय असं नाही चालणार. ही निसर्गाचा आवाज ऐका. तुमचं तुम्हाला काय ऐकायचं तर हेडफोन लावल्याशिवाय फोन घेऊन बसायचं नाही. कोणतंही प्लास्टिक आमच्या इथे ठेवून जायचं नाही. असे पर्यटकांसाठी सुद्धा हो नियम आहेत ना. स्मोकिंग नाही अलाउड, ड्रिंकिंग नाही अलाउड. कारण या सगळ्यातनं मी अन्न जे तुम्हाला रांधेन वाढेन त्या अन्नाकडे तुम्ही कधी बघणार. आणि तेच तर अन्नभान हे हाच तर आमचा आत्मा आहे. त्यामुळे हे नियम आहेत. आणि इथे आलायत ना तर तिथे माझ्या इथे टीव्ही नाहीये. फोनही शक्यतो कमी वापरला तर चांगला. शांतता म्हणजे काय ती ऐका, ती अनुभवा. म्हणजे ती ऐकायला शिका. ती शांतता ही तुम्हाला कदाचित जास्त रिफ्रेश, चांगलं प्रसन्न करायला उपयोगी पडते. शांतता ऐकणं फार महत्वाची संकल्पना. बरं, पण मग पहिली 6 वर्ष ही अत्यंत कष्टाची गेली. गावातल्या लोकांनी तुमचा स्वीकार कसा केला आणि कसं मग त्यांच्याशी मैत्र जुळलं तुमचं? हो, ती एक छान आणि गोड गोष्ट आणि आठवणी आहेत आमच्या. कारण
वडिलोपार्जित तिथे एक घर आहे आमचं, त्यामुळे माझ्या सासऱ्यांना तिथे राजाराम कुलकर्णी या नावाने चांगलं नाव आहे आणि चांगला सत्शील मनुष्य म्हणून त्यांची ख्याती. तर त्यांचा मुलगा त्यांच्याच जमिनीत, त्याच्या नावावर असलेल्या जमिनीत काही करू पाहतोय, तर गावाने चांगला सहयोग दिला. वा. अर्थात 2 पावलं आम्हाला चालायला लागली, 2 पावलं गावकऱ्यांनी चालत आमच्यापर्यंत आले. मग त्यांना विश्वास वाटायला पाहिजे ना, की आत्ता पैसे घालतील आणि नाही जमलं म्हणून जातील, असे त्यांचे अनुभव खूप असतात. त्यामुळे पहिले काही वर्ष जरा थोडा थोडा सहयोग होता, की जरी असला हा मुलगा अमुक अमुक यांचा, तरी ह्याची काय स्वतःची क्षमता आहे, असं पण लोक आजमावत असतात, जोखत असतात. जोखत असतात. पण ती आमच्यातलं सातत्य पाहून मला असं वाटतं त्यांनी सहयोग दिला. आणि आता 18 वर्ष म्हणजे काही थोडकी नाही, मोठा असं काळ वाटतं आहे मला. आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा आम्ही प्रचंड आदर करतो. म्हणजे ते अनेक वर्ष शेती करतायत, तर आम्ही काहीतरी वाचतोय, आम्हाला कोणीतरी काहीतरी शिकवतंय म्हणून तेच त्यांच्यावर थोपवायचं, तुम्ही करताय मूर्खपणा आहे आणि आता असं आम्ही कधी केलं नाही. तू सांग आम्हाला याचं कारण काय. मग इतकं पारंपरिक आहे, इतके वर्ष हे टिकलंय, तर या ज्ञानाला काहीतरी अर्थ आहे, हा रिस्पेक्ट दिला. आणि त्यामुळे आम्ही काही नवीन सांगितलं तर चला दादा करून बघूया, वहिनी करून बघूया, हे पण पावलं ते आमच्यापर्यंत चालत आले. त्यामुळे सहयोग छान मिळाला. गावात आमचं स्वागत, म्हणजे या नव्या पिढीचं स्वागत असं मी म्हणेन, की चांगलं झालं. आणि तिथे मी वक्तृत्व स्पर्धा घेते, तिथे मी लेखमालांची स्पर्धा घेते, कथांची स्पर्धा घेते. तिथल्या संगमेश्वरच्या कर्णेश्वर महोत्सवामध्ये मी काही त्या पॅनलमध्ये पुढाकार घेऊन काही निर्णय घेते. तर मातीतलं सृजन जसं एकीकडे सुरू आहे, त्याच प्रकारे वैचारिक सर्जनशीलता, त्यामुळे मला असं वाटतं वीण आहे ना, त्या गावाबरोबर आमच्या दोघांचे संबंध विणले जात आहेत, म्हणून आम्ही बाहेरचे राहिलोच नाही. बरं. कृषी पर्यटन किंवा शेतीकडे वळण्याचा निर्णय हा तुम्ही दोघांनी घेतलात, पण कुटुंबाचा म्हणजे तुमच्या लेकीने सुद्धा हे कसं स्वीकारलं, का ती लहान होती? हो, खरं तर बिचारी ती स्वीकारणार का नाही स्वीकारणार हे तिला विचारलं पण नाही, कारण ती 6वीत होती. ठाण्याच्या सरस्वती शाळेमध्ये ती शिकत होती आणि तिला एवढंच कळत होतं की सतत शनिवार रविवार जाऊन येऊन बाबा, आई मध्ये मध्ये जाते आणि असं काहीतरी गावाला आपल्याच घरी, कारण आमचं तिथे घर पण आहे ना, 100 वर्ष जुनं घर आहे. आणि आता आम्ही पर्यटनासाठी आमच्याच जागेवर अजून एक घर बांधलंय. तर गावाशी तिचं नातं होतं, आम्ही कधी न चुकवलेला गणपती. त्यामुळे तिला आपलं गाव होतं आणि तिथे आता आई बाबा काहीतरी करतायत, तिला साथ द्यायची एवढंच बहुतेक तिला माहित होतं. कारण हे याला काही ऑप्शनच नाहीये. बरोबर, आई बाबांनी निर्णय घेतल्यानंतर. त्यामुळे आणि आताही ती मोठी झाल्यावर आम्ही तिला विचारलं की शौ, तुला असं वाटलं का कधी की आम्ही वेळ नाही दिला किंवा आम्ही गावात एवढं काय ये जा करतोय? ती म्हणाली नाही, मला असं वाटलं हे असंच आहे आपलं सगळं लाईफ. त्यामुळे तिने पण ते साधं पॉझिटिव्हली घेतलं. आणि शिवाय चेरी ऑन द टॉप काय म्हणतात, केक, तसं तिने सुद्धा आता जमीन घेतली तिथे. बरं. आणि ती सुद्धा भात, नाचणी ह्याची शेती म्हणजे काय ही ओळख तिला व्हायला लागली. आणि तिच्या सासरकडच्या बोरकर मंडळींना सुद्धा. मला असं वाटतं तो योग होता. म्हणजे आम्ही जे निर्मळ मनाने जे करत होतो आमच्याच आनंदासाठी, त्या निर्मळतेत अजून निर्मळ माणसं आम्हाला मिळत गेली. किती छान असं झालं. आणि शर्वरीवर म्हणजे तिला अभिमान वाटतो, आम्ही जे दोघांनी उभं केलंय, छोटंसं आहे राज्य, पण त्याचा तिला अभिमान आहे खूप. आणि ती त्यातलं मूल्य तरी घेईल, तसंच्या तसं ती कॉपी करेल का तर माहित नाही मला. बरोबर. पण ते कष्ट, ती मूल्य आणि ती निरागसपणा ती जपणार. आणि ती सुद्धा अभिनेत्री आहे. ती अभिनेत्री आहे, नृत्यांगना पण आहे. हो, म्हणजे शिकते अलंकार सोनिया परचुरे यांच्याकडे. म्हणजे कलाक्षेत्राशी तिची नाळ ही आधीपासूनच जोडलेली आहे. कारण ती बाबाच्या वळणावर गेली तरी कलाकारच झाली असती. तो जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे आणि माझी सादरीकरणाची कला आहे. बरं. आणि पुन्हा शेतीशी सुद्धा तीही जोडलेली आहे. म्हणजे हे सुद्धा आपोआप रुजलंय असं म्हणता येईल. म्हणजे ती ना, तिचं लग्न झाल्यावर तिच्या सासूने, म्हणजे माझ्याच मैत्रिणीने हर्षदा बोरकरनी मला पहिलं वाक्य काय सांगितलं, अगं शर्वरी सगळ्या भाज्या खाते ग. मी जिंकले तिथे. म्हणजे आम्ही जे इतरांना सांगतोय की सगळ्या प्रतीचे रस, सगळं अन्न, योग्य अन्न हे खाल्लं पाहिजे, कशाला नाकं नाही मुरडायची, पानात नाही टाकायचं, हे असं समोर बसून न शिकवता सुद्धा आज त्याची पोचपावती मिळते ना. ही छोटी गोष्ट नाहीये. सगळ्या भाज्या खाते, सगळ्या भाज्या खाणारा माणूस निरोगी राहतो, मनाने शांत प्रसन्न राहतो. अशा सगळ्या त्यातच गुंतलेल्या गोष्टी आहेत त्या.
त्यामुळे असं वाटतं की अन्न निर्मिती प्रत्यक्ष समजा तिने नाही केली तरी अन्नाची ओळख तिला नक्की आहे आणि ती जबाबदारीची गोष्ट आहे एवढं नक्की कळतंय तिला. तुमचा पिंड त्याच्यावर पोचला जातो हो. आणि ते अन्नाचे संस्कार असतात आपल्यावरती. हो, तर अगदीच. हे भरभरून लेकीला सुद्धा तुझ्या मिळालेलं आहे असं म्हणता येईल. अनेक मैत्रिणी तुझ्या आता झालेल्या हो, असतील हो. ज्या बरोबर काम करणाऱ्या आहेत, अगदी अगदी. त्या सख्या तुझ्या. हो, म्हणजे लक्ष्मीपूजनाला माझ्यासाठी लक्ष्मी त्या असतात, वा. कारण त्या एवढे कष्ट करतात, त्यांचं घर सांभाळतात, माझ्याकडे 8 तास काम करतात आणि एवढं करून म्हणजे आनंदाचं शेत यामध्ये येऊन गेलेल्या आता या 12 वर्षातल्या व्यक्तींना विचारशील तर ते तुमचे सहकारी ही किती प्रसन्न आणि हसरे आहेत आणि सगळ्याला उत्तर देतात चांगल्या पद्धतीने. म्हणजे आमचं कौतुक नाहीये कारण आम्ही आता प्रेझेंटेशनमुळे नाटकात काम करतो म्हणून बोलण्याची आमच्याकडे खूबी आहे, कला आहे. पण आता त्या व्यक्तींना आमच्याकडच्या सहकाऱ्यांना इतका आत्मविश्वास मिळालाय की आपण गावात राहतोय आणि ते सन्मानाने राहतोय आणि लोकांना याच्याबद्दल अप्रूप आहे. म्हणजे आमचा अन्न हे आमचं काय म्हणा एक जमेची बाजू आहे. जेवण, त्याची रुची, त्याची चव आणि त्याची गुणवत्ता याबद्दल बोलल्याशिवाय माणूस राहत नाही. मग आम्ही लगेच आमचा जो कुक म्हणूया किंवा आचारी म्हणूया त्याची ओळख करून देतो. आमच्याकडे भांडी घासणाऱ्या स्त्रियांचे सुद्धा म्हणजे जेव्हा असं काहीतरी बक्षीस द्यावंसं वाटतं कोणाला तर आम्ही म्हणतो जो समोर बॅग उचलतोय त्याला फक्त नाही, कारण हा पूर्ण गावाच्या जीवनानुभवाचा तुम्हाला जो आनंद मिळतोय तो माझ्याकडच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आहे. त्यामुळे संघभावना त्यांच्यामधली. त्यामुळे ते कोणा एकाच्या हातात न जाता त्यांच्याच एखाद्या भवितव्यातल्या गोष्टींसाठी आणि हे लोकांना पटतं. आणि हा कष्टांचा सन्मान आहे, नाही का? अगदी. आणि शेणाने सारवलेलं घर आहे माझं. अंगण, घर, खोल्या, फक्त बाथरूम म्हणशील तर वेस्टर्न स्टाईलने आहे, कारण एकदा सकाळची स्वच्छता माणसाची झाली की शहरी माणसाला मग अगदी ग्रामीण भाषेत मशगूल व्हायला आवडतं. हे एक खूबी ओळखले आम्ही. हे कौशल्य आहे ना, आज सारवता येणं ही केवढी कष्टाची गोष्ट आहे. तर ती बाई पुढे नाही येणार, पण जेव्हा तुम्ही बॅग घेऊन परत गाडीने जाल तिथे ती बाई नाहीये, पण आहे ना त्यातला ती महत्वाचा भाग आहे. शेती मातीचा लळा जसा तुम्हाला लागला तशीच तुमची गाईगुरं सुद्धा आहेत ना तिथे. तर त्यांचंही कोडकौतुक तुमच्याकडे होतं. त्या गोधनाचं सुद्धा तुम्ही सांभाळ करता. म्हणजे यातला अगदी खरा भाग सांगू, नऊवारी साडी नेसायची, नथ घालायची आणि ग्रामीण अंगावर काहीतरी परिधान करायचं आणि मी आता कसं मॉडर्न मुलगी आहे पण मी आता कसं हे करते, ह्या दिखाऊगिरीत आम्हाला अजिबात रस नाही. पण मी ज्या माझ्या वासराला ओवाळते त्या वासराच्या डोळ्यातच माझं लक्ष पाहिजे. तेव्हा कोणी फोटो काढतंय का, कोणी याचं शूट करतंय का, मग लोक कशी त्याच्यावर थंब देतील, लाईक करतील, ह्या सगळ्या गौण आहेत गोष्टी आमच्यासाठी. त्यामुळे माझ्याकडची 14 गुरं म्हणजे आमच्या दोघांची 14 बाळं आहेत. आणि वसुबारसला आम्ही परंपरेतनं जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढं सद्भावनेने करतो. त्याचं अवडंबर कमी करतो आम्ही, पण ते सद्भावनेने त्या दिवशी म्हणजे तो गोठा सांभाळणारा, साफ करणारा, माझ्या गाई म्हशींना चरायला घेऊन जाणारा माणूस त्याच्यात आम्ही पाया पडतो, कारण तो हे राखतोय. म्हणजे ही कृतज्ञता व्यक्त करण्याची याच्या मागे ही कृती, नमस्कार केला काय नाही केला काय, सद्भावना, तर हे आम्हाला करायला आवडतं. आणि या गुरांचे दूध काढण्यापासून ते शेणात हात घालण्यापासून, शेण ताजं हाताला कसं लागतं, शिळं कसं लागतं, आणि आमचा गोठा हे आमचं हृदय आहे आनंदाचं शेतचं असं आम्ही म्हणतो. कारण शेण सारवण्यासाठी, शेणापासून गोबर गॅस ज्याच्यावरच आपलं अन्न शिजतं. माझ्या संपूर्ण झाडांना कुठलंही रसायन नाही घालत, पण आम्ही शेणखत वापरतो. आणि गोमूत्र आणि दूध हा ज्या वेळेला नैसर्गिकरित्या एखाद्या गाईला वासरू होईल, म्हशीला रेडी किंवा रेडा होईल, तेव्हाच आम्ही दूध आमच्या इथे पाहुण्यांना देतो. जर नसेल नैसर्गिकपणे आमच्या इथे कुठल्याही गुराला दूध, तर आमच्या इथे दुधाचे पदार्थ नाही केले जात. अच्छा, बर. मग तेव्हा बाजूच्या गावातल्या इतर गोठ्यांमधनं आम्ही आणतो. मग तेवढं आमचं असोसिएशन होतं ना गावाबरोबर. पण किंवा आता माझ्याच जमिनीत सगळे तृणधान्य होत नाहीत, सगळ्या डाळी होत नाहीत, मग आता आजूबाजूच्याच शेतकऱ्यांना आम्ही सांगतो की तुम्ही मूग लावा, तुम्ही मटकी लावा, तुम्ही हरभरा लावा. आम्ही कुठून म्हणजे जे आम्ही पिकवत नाही ते आम्ही वाण्याकडनं आणणार, त्याच्याऐवजी आम्ही दुसऱ्याच शेतकऱ्याकडनं. असा आमचा सहयोग पण वाढतोय आणि आम्हाला चांगला सहयोग मिळायला लागलाय.
आनंदाचं हे नुसत्या शेत नाहीये, तर ही शेती जी तुमची आहे ती सद्भावनेची आहे, हो. सहकार्याची आहे, सहकाराची आहे असं म्हणता येईल. पर्यटकांचे अनुभव कसे आहेत? खूपच छान आहेत. म्हणजे मी म्हणेन की एक तर काय माहितीये, राहुल स्वतः फोन घेतो. समजा तू म्हणालीस मला बुकिंग करून यायचंय, हा. तर आमच्या दोघांपैकीच आम्ही कोणीतरी बोलतो तुमच्याशी. तुमच्या प्रश्नांवरनं आम्ही ताडतो की आमच्या इथलं हे साधं जीवन आहे, हे या व्यक्तीला आवडणार आहे का नाही, काही आमच्याबद्दल या व्यक्तीने वाचलं आहे का नाही, आमचे इथले नियम तुम्हाला माहिती आहेत की नाही. म्हणजे आमच्या दाराशी आल्यावर तुम्हाला हे नाही ते नाही कळून तुम्ही एक नाराज होऊन जाण्यापेक्षा तुम्हाला काय हवंय आणि आम्ही काय आमच्या इथे आहे याचं प्रामाणिक एक पारदर्शक उत्तर आणि प्रश्न झाले की आम्हाला असं वाटतं आमच्यापर्यंत येणारी व्यक्ती ही लाईक माइंडेड असते. म्हणजे एका पेजवर असतो आपण, आमचा जो उद्देश आहे, आम्ही काय सांगू पाहतो, आम्ही जे काय उभारलंय त्याच्याच असोशीने येणाराच माणूस आमच्यापर्यंत येतो. त्यामुळे अतिशय उत्तम वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातली माणसं त्यांचं ज्ञान आम्हाला देतात. आणि जगभरातून पर्यटक येतात. जगभरातून म्हणजे फ्रान्स, जपान, जर्मनी, इथे आखाती देश, US सगळीकडनं पर्यटक येतात. आणि भारतातच म्हणजे आसाम, बँगलोर, कर्नाटक, गोवा, गुजरात, सोलापूर, औरंगाबाद, शिर्डी, म्हणजे तू म्हणशील ते भारतभरून सुद्धा आमच्याकडे पाहुणे येतात. आणि आपल्यातच किती विविधता आहे ना, ती पण पोचते आमच्यापर्यंत. आणि आदरातिथ्यावर आधारित असा हा व्यवसाय आहे. तर त्यामुळे त्या पर्यटकांची सुद्धा चांगल्या सोयी सुविधा त्यांना देताना त्याच वेळेला शेतीचा अनुभव सुद्धा काही प्रमाणात तुम्ही देता. तो कशा प्रकारे? एक तर बघ, कृषी पर्यटन याची व्याख्याच आम्ही स्पष्ट आधी तुमच्याशी बोलतो की इथे रेन डान्स नाही, इथे स्विमिंग पूल नाही, इथे काय पायाला हाताला तेल चोळून मिळेल, मेहंदी काढून मिळेल, बैलगाडी राईड मिळेल, घोडागाडी राईड, हे इथे काही होणार नाही. इथे तुम्हाला आम्ही जी शेती करतो त्या मातीत तुम्ही आम्हाला येऊन सहकार्य करू शकता, ते धान्य तुम्ही हातात घेऊन पाहू शकता, त्याची प्रोसेस काय पाहू शकता. म्हणजे आम्ही अन्नभान अशी आमची शेतफेरीच असते. 3 तास आम्ही पूर्ण आमचा जो परिसर आहे तो फिरवून आणि आमचा उपक्रम समजावून सांगतो. केवढी जमीन जागा आता तरी 22 एकर जी आहे ती आम्ही डेव्हलप केली. कारण त्याला सुद्धा इतकी मॅनपॉवर, माणसं सहकारी लागतात, तेवढी आत्ता आम्हाला झेपतायत. बरोबर. तर आम्ही ती सगळी संपूर्ण शेतफेरी करतो. तुम्हाला अन्नाविषयी थोडंसं अधिक माहिती होईल का, किंवा आपण जागरूकतेने भाजी विकत घ्यायला लागू का, धान्य विकत घ्यायला लागू का, अन्नाविषयी म्हणजे जी बॅट आपण कधी हातात घेणार नाही आहोत अशा बॅट बद्दल आपण इतके वेळा चर्चा करतो. त्यांनी जरा असा बॉल मारायला हवा होता, असाच काय भारताला अमुक केलं तमुक केलं. त्याहीपेक्षा मला असं वाटतं अशीच चर्चा अन्नाविषयी सुद्धा झाली पाहिजे. कारण वाढते रोग, त्याची दाहकता, हे सगळं आभाळातनं नाही पडत आहे. आपण ज्या पद्धतीचं आणि प्रतीचं अन्न खातोय त्याविषयी जागरूक राहिलं तर जरा कमी रोग पोचतील. कृषी आधारित अन्य काही व्यवसाय तुमच्याकडे होतात का? म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग असं काही करतात? नाही, पण माझ्याकडे जे उगवतं, म्हणजे आता भात हा वर्षभर आम्हाला आणि पर्यटकांना देऊन सुद्धा जो उरणार आहे आम्हाला माहिती आहे, तर तो आम्ही देतो ना. आणि तो सेंद्रिय आहे हे तुम्हाला त्या 2 दिवसात इतकं छान पटलेलं असतं, तुम्ही डोळ्यांनी पाहिलेलं असतं. आणि चव पण त्यामुळे आम्हाला त्याची जाहिरात नाही करायला लागत. हे ना खताशिवाय केल्यावर नाही, तुम्हाला माहिती आहे आमचं जगणंच बघता, तुम्ही जगताय 2 दिवस आमच्याबरोबर. त्यामुळे असं जे जास्त प्रमाणात होतं, म्हणजे आंबा एखाद वर्ष आला तर खूप येतो, मग पर्यटक येतो तेव्हाच मी त्यांना अनेक पदार्थ खायला घालते आणि म्हणते एवढे जास्त आहेत, तुम्हाला यातली काही 1-2 डझन घ्यायचे घेऊ शकता. म्हणजे यासाठी सुद्धा कुठे मार्केट आम्हाला गाठायला नाही लागत. शेती हा व्यवसाय अनिश्चित आहे असं एक म्हटलं जातं, कारण पावसावर आधारित आपल्याकडची शेती आहे. तर या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे की कधी उत्पन्न चांगलं येतं, काही वेळेला कमी येतं? छान प्रश्न विचारलास, कारण हा अगदी आम्हाला आवडतं यावर बोलायला. कारण निसर्गाच्या लहरीपणावरच शेतकऱ्याचं सगळं अवलंबून असतं. जीवनमान, त्याचं उगवलेलं धान्य. याच्यामुळे काय होतंय, नको बाबा शेती, तू शेतकरी होऊ नको असं मुलाला मुलीला सांगितलं, तू मग बाकी कुठल्याही क्षेत्रात जा, तू शेतकरी होऊ नकोस, कारण तो निसर्गावर अवलंबून आहे. पण पूर्वीची बलुतेदारी सिस्टीम होती की जो सोनार आहे
जो दागिनेही घडवतोय आणि तो त्याची शेती करतोय. हा. राजा सुद्धा राज्य करतोय पण त्याची शेती करतोय. कुंभार पण मडकी घडवतोय पण तो त्याची शेती करतोय. शेतीचा असा डोळस अभ्यास केला की तुमच्याकडे एखादं कौशल्य आहे ज्याचा तुम्ही व्यवसाय करू शकता आणि स्वतःच्या शुद्ध अन्न निर्मितीसाठी शेती करू शकता. मग स्वतःपुरती असते ना तेव्हा निसर्ग कोपलाय असं वाटत नाही. हा, हा. तुम्ही कैक एकर एकच पीक मोनोक्रॉप घ्यायला लागाल आणि मग जी निसर्गाची लाट येते ती आपलं नुकसान पण तेवढंच भरपूर करते. पण तुम्ही पुरेशा भाज्या, पुरेसं धान्य हे जेव्हा करता, म्हणजे जी पूर्वी होत होती अगं, जेव्हा 75% कृषीप्रधान देश आपल्याला म्हटलं जायचं तेव्हा आपल्या परसदारात आपलं अन्न उगवत होतं. त्याची इंडस्ट्री झाली नव्हती. बरोबर. पण आता काय फक्त 7% आलेलं आहे. 7% फक्त 7%, 14%. कागदोपत्री तुला डेटा खूप मिळेल. पण काय आहे, माझा शेतमाल मार्केटमध्ये घेऊन जाणारा ट्रॅक्टर किंवा गाडी सुद्धा शेती या इंडस्ट्रीत मोजली जाते. प्रत्यक्ष तो ड्रायव्हर शेती करत नाहीये. त्यामुळे प्रत्यक्ष अन्न किती उगवलं जातं याचा जर विचार करशील तर ते अतिशय अल्प प्रमाणे. आणि म्हणून मग त्या उरलेल्या अल्प शेतकऱ्यांना आता तुमच्यासाठी किंवा आपल्या सगळ्या जगासाठी, इतक्या कोटी जनतेसाठी येणं केणं प्रकारेनं जास्त अन्न उगवायला लागतंय. मातीशी पुन्हा एकदा जोडलं जाणं वगैरे हे सगळं असं म्हणायला खूप छान आहे. पण म्हटलं तसं हे हवामानावर आधारित आहे, पावसावर आधारित आहे. त्यामुळे त्यातली अनिश्चितता आहे आणि त्यालाच जोडून तू जो मुद्दा मांडलास की दुसरं काहीतरी कौशल्य, जसं तुझ्यामध्ये अभिनयाचं आहे, तुम्ही पर्यटनही त्याला जोडलेलं आहे. तर हा बॅलन्स कसा साधतेस? कारण तू एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेस, लेखिका आहेस. तर हो म्हणजे नाही वास्तव आहे. तर हे क्षेत्र सुद्धा तुला तितकंच जवळचं आहे. ते अधिक शेती, ह्यातला समतोल हा कसा साधते? मस्त. तिथे मी लिहिते भरपूर वाचते. 3-3.5 हजार तर नुसती आमचीच पुस्तकं आहेत. म्हणजे आलेल्या पर्यटक ती इतकी वाचायला सुद्धा पुन्हा पुन्हा येणारी तिथे लोक आहेत त्या शांततेमध्ये. तर वाचन जास्त होतं, एकाग्रता जास्त उत्तम प्रतीची देता येते मला, लिखाण जास्त होतं. माझे आता 2 नाटकं म्हणजे असं बसा लिहून होतं माझं. आणि खरं सांगू का, जास्त आत विचार करायला मिळतो. आणि इतकं वेगळं रुपेरी जग मी पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे खोटं काय खरं काय हे एका नजरेत आई कशी आपल्याला पकडते की मुलगा खोटं बोलतोय का मुलगा काय मुलगी काय, की आईला नजरेत न कळतं. तसं आता समजायला लागलेलं आहे की हे तद्दन खोटं आहे, हे थोडं कृत्रिम आहे. नेमकं काय हे माती इतकी दाखवते, नेमकं मातीत किती पाय मळतो, म्हणजे किती कष्ट लागतात. सेलिब्रिटी ग्लॅमर त्याचं हे सगळं वलय बाजूला सारून एका वेगळ्या जगामध्ये तू गेलीस आणि त्याच्यामध्ये खुश आहेस, समाधानी आहेस ना? मी खरं सांगू तुला, म्हणजे लोक तू अमुक झालीस असं म्हणतात, पण आपल्याला माहित पाहिजे की आपल्याला काय काय आवडतंय. त्यामुळे लोकांच्या नजरेतनं आपल्याकडे बघण्यापेक्षा आपली नजर आपल्याला बद्दल काय सांगते हे ओळखायचं, ह्याच्यावरच माझा विश्वास आहे. आणि मी ना रांगोळीपासून, विणकामापासून, पाकक्रिया करण्यापासून, शेण सारवण्यापासून, भांडी नीट घासण्यापासून, ओटा स्वच्छ धुण्यापासून ते अगदी रिसर्च वर्क करण्यापर्यंत कशातही रमू शकते. कशातही. म्हणजे मला आलेल्या एखाद्या पर्यटकाच्या पायाला सूज आले तर स्वतः हाताने तुरटी आणि हळद लावायलाही मला असं वाटतं काहीतरी ऋणानुबंध आहेत मला त्या विठोबाचे किंवा रखमाबाईचे सेवा करायला. मी रमते की मी मग 3 दिवस त्या व्यक्तीला स्वतःहून आठवण, तुमच्या पायाला लावायचं ना, म्हणजे यातनं मला काय मिळणार आहे माहीत नाही, पण मी खुश राहते यातनं. मला असं वाटतं ही जी वीण आहे स्वतःतच ती मला तिथे राहायला मदत करते. आणि हे आत पाहणं अधिक जमलं असेल. आपल्या अनघाचंच वाक्य आहे ना, अनघा मोडकचं, की 24व्या वर्षी दृष्टी गेल्यानंतर गुरुनीच तिला सांगितलं की आता बाहेरचं जग खूप पाहिलंस, आता आतलं जग बघायला शिक. ते मैत्रीण आहे ना आपली, ते मी माझ्याही आयुष्याला जोडून बघते की आतला प्रवास सुरू झाला. चिदानंदाच्या शोधात ते तुम्ही गवसतंय तुम्हाला रोजच्या रोज असं काही नवं, आणि त्याचा आनंद तुम्ही इतरांनाही मोठ्या प्रमाणात देताय. तर असंच हे शेत बहरत राहू दे, आनंदाचा प्रचार प्रसार होऊ दे. तुम्हाला दोघांनाही, राहुल आणि संपदा कुलकर्णी, तुम्हाला दोघांनाही खूप मनापासून शुभेच्छा देते आणि आमच्याशी संवाद साधलास
आभार मानते. मनापासून आभार. आकाशवाणीमध्ये पुन्हा पुन्हा यायला आवडतं आणि काहीतरी मनातलं तळातलं बोलता येतं. धन्यवाद. श्रोतेहो, मातीत रुजलेला आनंद. सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.